सेल्स AI एजंट आपण त्याला म्हणतो. ओके. कॉन्सेप्ट सांगतो, की गेले वर्षभरातला डेटा त्याच्याकडे आहे. ओके. कंपनी व्यवस्थित चालू आहे. त्याच्याकडे 50 काही 10-15 टेलिकॉलर्स आहेत. व्यवस्थित डील्स होत आहेत. पण हे सगळे प्रॉब्लेम्स येतातच आहेत. फोन कट करणं आणि हे सगळं. मग तो काय करतो, हे AI एजंटमध्ये तो 100 ते 150 जे काही 50, 100, 150, 500 कॉल जे काही झालेले आहेत गेल्या वर्षभरातले त्याच कंपनीचे, ते सगळे कॉल्स त्या AI एजंटला देतो. इंटेलिजन्स अप्लाय करून मला त्याच्यावर तुझा AI एजंट बनव. थोडक्यात तो AI एजंट बनवला जातो आणि त्याच्यानंतर जेव्हा कॉल होतो, समोरचा माणूस हॅलो, नमस्कार, तो जो काही लँग्वेजमध्ये बोलेल त्या लँग्वेजमध्ये AI एजंट चालू होऊन जातो. ओके. आणि मग कॉन्व्हर्सेशन सुरू होतं. त्या AI एजंटकडे 500 सक्सेसफुल कन्व्हर्जनची हिस्ट्री आहे, फेल्युअरची नाही आहे. त्यामुळे त्या AI एजंटला हे माहीतच नाही आहे की कॉल रिजेक्शन असतो. तो काय शेवटी अप्लाय करतो. तो सक्सेसफुल कॉल्स कसे पुढे न्यायचे तेवढंच त्याला माहिती आहे. आणि तो जेव्हा हे अप्लाय करतो नवीन माणसाला, आणि मी जसं म्हटलं लँग्वेज हा बॅरियर राहिलेलाच नाही. इंग्लिश असेल, हिंदी असेल, मराठी असेल, अजून कुठल्या लँग्वेज असतील, तो लगेच ते ॲटोमॅटिकली आपोआप सगळं कन्वर्ट करतो आणि त्याप्रमाणे बोलायला लागतो. ओके. तुम्ही ओळखणार नाही की हा रेग्युलर सेल्सचा माणूस नाही आहे, AI एजंट आहे.